रघुवर प्रसाद का आकाश देखना, रघुवर प्रसाद का चिट्ठी लिखना होगा। चंद्रमा सोनसी के लिए लिखा हुआ संबोधन होगा। तारों की लिपि होगी जिसे तत्काल सोनसी पढ़ लेगी। रघुवर प्रसाद कसौटी के पत्थर पर लेटकर एक बड़ा आकाश देखेंगे। बड़ा आकाश लंबी चिट्ठी होगी। सोनसी खिड़की से छोटा आकाश देखेगी तो छोटी चिट्ठी होगी। आकाश एक दूसरे को लिखी चिट्ठी होगी। रात्रीचे साधारण 12 वाजलेत आणि मी जस्ट दीवार में खिडकी रहते ती संपवलं आहे. आणि पहिलं पहिलं जे मला वाटलं ते असं होतं की मी एका लांबलचक स्वप्नातनं आत्ता जागी झाले. लेट मी ॲडमिट, मला काव्यात्मक लिहिलेलं खूप आवडतं. मला कविता कमी आवडतात. मी काव्य खूप कमी वाचते, म्हणजे पद्य कमी वाचते. मला गद्यच आवडतं, पण काव्यात्मक लिहिलेलं असं. तर हे संपूर्ण पुस्तक असं आहे का, तर नाही. पण काही काही भाग, जसं मी आत्ता एक माझी आवडीची वन ऑफ माय आवडीची गोष्ट जी मी हायलाईट केलेली ती एक ओळ वाचून दाखवली. त्यात इतकं छान लिहिलं आहे की म्हणजे रघुवर प्रसाद आणि त्याची बायको हे एकमेकांपासून काही दिवस वेगळे राहणार असतात. तर मग रघुवर प्रसाद तिला विचारतो की तू मला पत्र लिहिशील का? आणि मग तिचं उत्तर ती म्हणते, हो लिहेन, मी कधी लिहिलं नाही पत्र तुम्हाला. आणि मग ते असं पत्राचं हे आहे की तारे मी आकाश बघेन तर ते पत्र असेल. असं एक खूप खूप सुंदर लिहिलं आहे ही गोष्ट. या पुस्तकाच्या अगदी पहिल्या पानावर पहिल्या ओळीपासून आपली ओळख होते रघुवर प्रसादची. हा आपला नायक आहे. ह्या नायकाच्या आयुष्यात कोणी विलन किंवा काही घडामोडी मोठमोठ्या आहेत का, तर अजिबात नाही. एकदम साधं सरळ आयुष्य जगणारा आपला एक शिक्षक आहे हा. आणि खूप त्याची एक साधीची बायको, नवीन नवीन लग्न झालेलं असतं त्याचं. मग त्याची बायको आणि त्याचे आईबाबा, त्याचा लहान भाऊ, शेजारी पाजारी, शाळेतले काही शिक्षक असतील, इतर कलिग्स, काय मुलं, एवढंच त्याचं आयुष्य आहे. आणि इतकंच आहे हे अख्खं पुस्तक. ह्या विनोद कुमार शुक्लांची करामत आहे की त्यांनी ते इतकं छान लिहिलं आहे. हे इतकं साधं आयुष्य आहे जे आपण आपल्यापैकी सगळ्यांनी जगलेलं असतं. आणि ह्यात म्हणजे जर मला कोणी समरी विचारली की ह्यात काय आहे पुस्तकात, तर मी असं अगदी साधं रघुवर प्रसादचं रोजचं आयुष्य हेच सांगेन. पण ते इतकं जास्त सुंदर लिहिलं आहे. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट मला अप्रिशिएट करायची आहे या पुस्तकाबद्दलची, ती म्हणजे मॅजिकल रिअलिझम हा जो जॉनर आहे ह्याचा एक चपखल वापर. मी रिसेंटली मोनोक्रोम नावाचं कुंडलकरांचं पुस्तक वाचलेलं मराठी. त्यात एकच चॅप्टर असा होता ज्यात त्यांनी मॅजिकल रिअलिझम वापरलेला आणि छान होता. प्रयत्न मला आवडला. पण ह्यात जो वापरला आहे ना मॅजिकल रिअलिझम, इट इज नॉट अ प्रयत्न. हा एक व्यवस्थित सोच समजकी म्हणून म्हणतो आपण, तसा वापरलेला एक मॅजिकल रिअलिझम आहे. मी मुराकामी खूप वाचते, त्यामुळे हा जॉनरा अगदी माझ्या काय म्हणतात अंगवळणी पडलेलं आहे. म्हणजे मला मॅजिकची सवय झाली आहे आयुष्यात की सगळं मला हे पटतंही. मॅजिकल रिअलिझमचा अर्थ मला विचाराल कोणी, तर मी सांगेन की लेखकाला दिलेली मुभा आहे ही, की तो तुला हवं ते इमॅजिन कर आणि ती तुझ्या लेखणीद्वारे उतरव. की म्हणजे काहीही घडू शकतं मॅजिकल रिअलिझममध्ये. बाकी सगळं रिॲलिटीमध्ये नॉर्मल चाललं आहे आणि अचानक थोडं थोडं मॅजिक आहे इथे तिथे. खूप साधी गोष्ट आहे रघुवर प्रसादची असंही मी म्हणते आणि मॅजिकल रिअलिझम वापरलं आहे असंही म्हणते. तर एक्झाम्पल देईन मी कसं वापरलं आहे. एक एक प्रसंग सांगते छोटासा या पुस्तकातला. तर रघुवर प्रसादच्या घरातली एक खिडकी असते, मोठी खिडकी असते आणि त्या खिडकीतनं उडी मारून तो आणि त्याची बायको बऱ्याचदा रात्री फिरायला बाहेर जायचे. की चंद्रचांदण्या आहेत, काय झाडं-झुडपं आहेत आणि पुढे गेल्यावर एक तलाव आहे. मग ते लोकं हे दोघं तिथे फिरून छान चालून वगैरे, वगैरे आणि त्यांच्या तिथल्या मोमेंट्स खूप सुंदर दाखवलं आहे आधी. तर हे सगळं आधी घडत असतं आणि एके रात्री हे दोघं नाही जात बाहेर फिरायला. तर रात्री तो तलाव त्यांच्या खिडकीतनं त्यांच्या घरात येतो आणि तलावामागनं हळूहळू चांदणं येतं, चंद्र येतो, झाडं-झुडपं येतात आणि सकाळी जसे हे दोघं उठतात, तसे ते बघतात की तलाव हळू बाहेर चालला आहे खिडकीतनं आणि सगळं घर जसं पाणी घरात येऊन गेल्यानंतर स्वच्छ होतं, तसं घर एकदम लख्ख झालं आहे आणि थोडी झाडं, छोटी जी रोपटी होती फुलझाडं, ती तिथेच राहिली आहेत. ती गेलीच नाही बाहेर. मग ती ह्यांच्या घरात रोजच असतात वगैरे.
असं एक खूप छान खूप गोड असा मॅजिकल रिअलिझम वापरलेला आहे आणि अजून पण काही ठिकाणी वापरलं आहे. सो अशा पद्धतीचं साधारण हे पुस्तक आहे असं मी म्हणू शकते. म्हणून मी जसं सुरुवातीला म्हटलं, की जर एका शब्दात ह्या पुस्तकाचं वर्णन करायचं झालं, तर तो शब्द आहे स्वप्न. हे पुस्तक एक स्वप्न आहे अक्षरशः. खूप सुंदर, खूप गोड स्वप्न आणि खूप साधं. असं खूप पुढे काय होणार, पुढे काय होणार असं अजिबात नाही आहे. हे एक असं पुस्तक आहे, जे आपण एका पावसाळी संध्याकाळी हातात चहा किंवा कॉफी काय तुम्ही प्याल ते आणि एका हातात पुस्तक घेऊन वाचायचं जे पुस्तक आहे शांत, की अगदी म्हणजे आपण मेंटली खूप शांत आहोत वगैरे अशा वेळी वाचायचं जे पुस्तक आहे ते हे पुस्तक. पुस्तकाचं जे कव्हर आहे त्यावर एक रात्र आहे, एक हत्ती आहे आणि हत्तीवर बसलेले 2 माणसं आहेत. बस हे जे आहे ना, हे पुस्तक आहे. मोस्टली इट इज रात्र. म्हणजे मला आत्ता वाचून झाल्यावर जेव्हा मी आठवते पुस्तकातले काही मोमेंट्स, तर मला रात्र आठवते मोस्टली. आणि हत्ती आहे. हत्तीचा एक खूप महत्त्वाचा रोल आहे समहाव. खूप रँडम होतं सुरुवातीला आणि आपल्याला असं वाटतं की हत्ती किती रँडम गोष्ट आहे. तसं रघुवर प्रसादलाही वाटतं सुरुवातीला. सो इट इज नॉट मॅजिकल रिअलिझमचा कोणता पार्ट. हत्ती खूप विचित्र पद्धतीने त्यांच्या आयुष्यात येतो आणि मग त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग होतो वगैरे, वगैरे. अजून एक गोष्ट मला आवडलेली म्हणजे अजून एक वेगळी गोष्ट मी नोट केलेली ह्या पुस्तकाबद्दलची, की आपण म्हणतो ना 2 ओळींच्या मधली जी जागा असते रिकामी, त्यात खूप काही लिहिलेलं असतं. तर ह्यात विनोद कुमार शुक्लांनी अशी जागाच नाही सोडली आहे. म्हणजे त्यात जे आपण 2 ओळींच्या मध्ये वाचतो ना, तेही लिहिलेलं आहे. हे मला खूप वेळा जाणवलं. मला आता एक्झाम्पल मी नोट नाही केलेत, त्यामुळे अदरवाईज मी सांगितले असते. पण मला खूप वेळा वाचताना असं जाणवलं, की 2 ओळींच्या मधलं लिहिलेलं आहे सगळं. सो टू कन्क्लूड, गो राईट अवे अँड बाय दिस बुक अँड रीड इट, गिव्ह इट अ चान्स. जरी तुम्ही आत्तापर्यंत हिंदी कधी वाचलं नसाल, फक्त मराठी, इंग्रजी काही वाचलं असेल, तरीही प्लीज गो अँड रीड इट. खूप आवडेल तुम्हाला हे पुस्तक. ही जी आत्ता थंडी पडली आहे सगळीकडे, त्यात एका एका वॉर्म हगसारखं फील होईल तुम्हाला हे पुस्तक. सो प्लीज गो अँड गिव्ह इट अ चान्स.